तर नागपूरमध्ये देखील रात्री अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला। अवकाळी पावसामुळे हजारो पोतं धान्य भिजले। कळमना एपीएमसी मार्केटमध्ये हजारो पोतं धान्य भिजले। 2 दिवसांपासून पावसाचा अंदाज असताना उघड्यावर हजारो पोती धान्य का ठेवले असा प्रश्न आता या पार्श्वभूमीवर उपस्थित होतोय। शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांच्या हजारो पोत्यांच्या धान्याची नासाडी झालेली आहे। त्यामुळे कळमना एपीएमसी मार्केटमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। हजारो पोतं धान्य हे भिजलेले। तर 2 दिवसांपासून अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला होता, मात्र तरी देखील उघड्यावरती या धान्याची पोतं का ठेवली असा प्रश्न आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। तर नागपूरमधील ही घटना सध्या समोर आलेली आहे। नागपूरमध्ये रात्री अवकाळी पाऊस बरसला। या अवकाळीचा तडाखा आता शेतकऱ्यांसहित व्यापाऱ्यांना बसल्याचं पाहायला मिळतंय। या पावसामुळे हजारो पोतं धान्य हे अक्षरशः भिजून गेलेले आहे। कळमना एपीएमसी मार्केटमध्ये हजारो पोतं धान्य भिजले। त्यामुळे 2 दिवसांपासून पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आला होता, मात्र तरी देखील उघड्यावर हजारो पोती धान्य का ठेवलं असा प्रश्न उपस्थित होतोय।